नमस्कार अमोल. नमस्कार. नमस्कार सर. जय जीवेश्वर. जय जीवेश्वर. अमोल, आजचा तुमची 17वी मुलाखत आहे ना? हो, 17वी. आज दिवसभरातली ही मी घेत असलेली 6वी मुलाखत आहे. हो आजची 17वी मुलाखत. हो सर. आजच्या या 17व्या मुलाखतीमध्ये वळशाळी फाउंडेशनच्या या प्लॅटफॉर्म वरती मी तुमचं हार्दिक प्रथमतः स्वागत करतो. धन्यवाद सर. प्रेक्षक वर्ग जो आपल्याला आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय किंवा उद्या परवा कधीतरी आपल्याला युट्यूबला बघेल, त्या सर्वांना मी पहिल्यांदा ओळख करून देऊ इच्छितो. आज आपल्यासोबत जे मुलाखत देण्यासाठी आहेत त्यांचं नाव आहे श्री अमोल प्रभाकर कांबळे. बरोबर आहे? हो सर. अमोल प्रभाकर कांबळे. अमोल तुला अरे तुरे केलं चालेल ना? ओके. हो सर. अमोल हा महाराष्ट्रातल्या मराठवाडा विभाग म्हणजे औरंगाबाद डिव्हिजन मधल्या बीड या शहरातला राहणार आहे. बीड हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि साधारणतः औरंगाबाद पासून साधारणतः 120 किलोमीटर अंतरावरती बीड नावाचं शहर आहे. हो. बीड हे औरंगाबाद डिव्हिजन मधलं चांगलं राजकीय वरदहस्त असलेलं बीड शहर आहे आणि या बीड शहरामध्ये साधारणतः 250-300 घरं तरी मला वाटतं साळी समाजाची असतील असं मला वाटतं. हा, 250 घरं आहेत. 300 घरं आपली साळी समाजाची आहेत आणि या साळी समाजामधला एक युवक आहे ज्याचं नाव आहे अमोल प्रभाकर कांबळे. आपल्यासोबत आज मुलाखतीमध्ये जोडले गेलेले आहेत ज्यांचं नाव आहे श्री राजू ताटे. राजू ताटे हे जागतिक साळी फाउंडेशनचे बीडचे जिल्हा प्रमुख आहेत आणि त्यांना मी विनंती केली की आजची मुलाखत ही बीड मधल्या एका युवकाची आहे आणि तुमच्याकडून एक प्रेरणा घेऊन म्हणजे तुमच्या सहकार्याने म्हणजे आम्ही अमोलला मदत करत असताना त्याचा मधला एक दुवा होता. तो दुवा अत्यंत महत्वाचा असतो. तो दुवा होता श्री राजू ताटे. राजू ताटे हे आपल्या या आजच्या या मुलाखतीमध्ये आहेत. अमोलची ओळख करून द्यायची झाली तर अमोल हा एक साधारणतः मला जी माहिती अमोलकडनं मिळालेली होती पूर्वी त्या अमोल बद्दल मी एवढं सांगेन की अमोलला अर्धवट शिक्षण सोडावं लागलं. हो सर. तो जेव्हा ग्रॅज्युएशनला होता तेव्हा त्याला अर्धवट शिक्षण सोडावं लागलं. हे शिक्षण सोडण्यापाठीमागचं कारण असं आहे की अमोलचे जे वडील होते त्यांचं निधन झालं आणि घरात ऑलरेडी अमोलला 3 बहिणी आहेत. आईची सगळी जबाबदारी अमोलवरती होती आणि वडिलांचं निधन झाल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली की घरामध्ये कमवता व्यक्तीच नाही आता कोणी. मग आता प्रपंच चालायचा कसा, कुटुंब चालायचं कसं, पैसा येणार कुठून, पैसा आएगा कहां से, अगर जो धन कमाने वाला व्यक्ति है उसी का अगर निधन हो गया तो चलेगा कैसा. तो अमोल ने बीच में ही अपनी पढ़ाई छोड़ दी. ग्रेजुएशन पढ़ रहा था अमोल, लेकिन अमोल ने पढ़ाई छोड़ दी और कुटुंब व्यवस्था को संभाला. अब कुटुंब व्यवस्था को संभालने के लिए उसने एक डीटीपी मतलब जो प्रिंटर्स वगैरह रहते हैं ना, क्या कहते हैं उसको हम, जो ग्राफिक्स वाले रहते हैं या प्रिंटिंग प्रेस वाले रहते हैं, उनके यहाँ पे ग्राफिक डिजाइनिंग का काम करना अमोल ने चालू कर दिया. अब अमोल को हर महीने 8,000 7,000 ऐसी कुछ तनख्वाह मिलती थी और वो उस मालिक के हिसाब से काम करता था. वो माल बेचारा सुबह 8-9 बजे जाना और रात को 9-10 बजे घर को आना और उसमें सिर्फ उसको तनख्वाह मिलती थी 8,000 9,000 ऐसी कुछ तनख्वाह. कितना तनख्वाह मिलता था? 8,000 रुपए. 8,000 रुपए सैलरी हर महीने की मिलती थी. मतलब मान लो कि कम से कम 250 रुपए महीना उसको मिलता था. 250 रुपए डेली के उसको मिलते थे. मतलब हाय जैसे कारागिर करके ही वो काम के लिए जाता था. और वर्ल्ड साड़ी फाउंडेशन एस्टेब्लिश होने से पहले मैं एक बार बीड गया था. वहां पे एक प्रोग्राम था. उस प्रोग्राम के लिए मुझे इनवाइट किया गया था. राजू ताठे जी ने मुझे इनवाइट किया था उस प्रोग्राम में और मैं उस प्रोग्राम में सम्मिलित हुआ था, शिरकत करके गया था. उस प्रोग्राम में जाने के बाद में कुछ लोगों से मेरी मुलाकात हुई. उसमें से एक लड़का मुझे मिला जिसका नाम है अमोल प्रभाकर कांबळे और मुझे राजू ताठे ने सिर्फ इतना ही बोला कि ये लड़का अच्छा डीटीपी करता है, ग्राफिक डिजाइनिंग बहुत ही अच्छा करता है. बस मेरे दिमाग में वो बात वहीं फिट हो गई कि ये लड़का जो है ये जिंदगी में कुछ तो भी करेगा. फिर हुआ ये कि वर्ल्ड साड़ी फाउंडेशन की स्थापना करने का मैंने और मेरी पत्नी ने जब डिसीजन लिया तो उस कार्यक्रम का पूरा खर्चा हम दोनों मियां बीवी ने किया था. हमने 1 रुपया भी किसी से
नहीं लिया था। और उस कार्यक्रम की जो पत्रिका थी, उस पत्रिका का टोटल डिजाइनिंग इस बंदे ने किया था, जिसका नाम है अमोल प्रभाकर कांबळे। और बड़े गर्व के साथ कहूंगा मैं, इस व्यक्ति ने डीटीपी के लिए हमसे 1 रुपया भी नहीं लिया। सिर्फ जो पत्रिका का खर्चा आया होगा वो तो हमने दिया ही, क्योंकि घोड़ा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या। लेकिन डीटीपी का 1 रुपया भी इस बंदे ने हमसे 1 रुपया भी नहीं लिया। और वो जो पत्रिका थी, वो पत्रिका बड़ी शानदार निकली थी। और मैंने उस टाइम सोचा कि अगर ये बंदा इतना अच्छा डीटीपी डिजाइनिंग करता है तो ये खुद का दुकान क्यों नहीं डालता है। अब इससे थोड़ा और मैं पीछे चला जाता हूं। मेरी बात छोड़िए, शहर के नामी व्यक्तियों ने भी उसको बोला कि यार तू ये काम क्यों कर रहा है भैया, तू खुद का बिजनेस चालू कर दे। तो इसको डर लगता था, इसको इस बात का डर लगता था कि अगर मैंने डाल दिया, मतलब अगर मैंने बिजनेस डाला और वो नहीं चला तो आगे क्या होगा। एक तो जो नौकरी है वो भी छूट जाएगी, और ये बिजनेस भी नहीं चला तो फिर तो खाने के वांदे हो जाएंगे। इस बंदे का मैंने पहले ब्रेन वॉश किया। मैंने कहा देख, मैं तेरे साथ बिल्कुल बड़े भैया जैसा खड़ा रहूंगा, तो बिल्कुल घबरा मत। शुरू में तुझे थोड़ा सा लगेगा कि वो मालिक के साथ में मैंने इतने साल काम किया, मालिक क्या बोलेगा, बाद में मालिक थोड़ा सा झगड़ा करेगा, मालिक पेमेंट नहीं देगा, मालिक झगड़ा करेगा, अपना दुकान चलने नहीं देगा। मैंने कहा तू इस बारे में बिल्कुल मत सोच, मैं तेरे साथ खड़ा हूं, और तू माइंड में फिट कर ले। और कुछ लगता है पैसा, तो वर्ल्ड साड़ी फाउंडेशन तुझे पैसा देने के लिए भी तैयार है। फिर हमने राजू ताठे से बात करके, अमोल प्रभाकर कांबळे से बात करके ये फिक्स किया कि अमोल प्रभाकर का खुद का बिजनेस चालू करना है। और फिर राजू ताठे से मिलकर हमने एक अमाउंट फाइनल की। वो अमाउंट का चेक हमने अमोल प्रभाकर कांबळे को सौंप दिया। अमोल प्रभाकर कांबळे ने खुद की पूंजी भी उसमें लगाई। और मैं विशेष रूप से एक व्यक्ति का और नाम लेना चाहूंगा, भूषण घोसाळकर। ये भूषण घोसाळकर जो है, ये पार्टनरशिप में अमोल कांबळे के साथ में काम करता है। ये राम लक्ष्मण की जोड़ी है, और ये बंदे कभी भी एक दूसरे से जुदा नहीं होंगे। और उस भूषण घोसाळकर ने भी अपनी कुछ पूंजी उसमें लगाई, अमोल ने कुछ पूंजी अपनी लगाई, वर्ल्ड साड़ी फाउंडेशन ने भी अपनी पूंजी लगाई, और मिलकर जन्म हुआ एक नया उद्योग का, नया बिजनेस का, जिसका नाम है श्री ग्राफिक्स। मैंने अमोल से पूछा कि ये श्री ग्राफिक्स मतलब नाम रखने की वजह तो अमोल ने मुझे बताया कि आपके लड़के का नाम श्री है। मेरा जो छोटा लड़का है उसका नाम श्री है, और उस मेरे लड़के के नाम से उन्होंने उस दुकान का नाम रखा है श्री ग्राफिक्स। और उसका उद्घाटन 2018 के कौन से तारीख को हुआ था बेटा? 4 फरवरी 2018 को उसका उद्घाटन हुआ था। चलो मैं उसका थोड़ा आपको, इसका जो दुकान था वो दुकान में आपको थोड़ा बताता हूँ कि अमोल कांबळे का दुकान कैसा था। अमोल दिख रहा है दुकान? अमोल, हेलो, दुकान दिख रही है आपकी? हाँ दिख रही है दुकान आपको। ये अमोल कांबळे के दुकान के उद्घाटन के फोटो है। हाँ बराबर है ना अमोल? हाँ सर। ये है अमोल के दुकान के उद्घाटन के फोटो, जिसमें हमें कुछ लोग दिख रहे हैं। उसमें से महनीय है श्रीनिवास कनोरे, जिन्होंने गॉगल, कैलाशवासी श्रीनिवास कनोरे जो मेरे बड़े अच्छे मित्र थे, भाई जैसे थे। बहुत ही योगदान रहा है उनका साड़ी समाज में, लेकिन दुर्भाग्यवश से वो आज हमें नहीं है। बहुत याद आती है उनकी, जब भी उनकी याद आती है तो मन सुन्न हो जाता है मेरा। साथ में है उनके राइट साइड में विक्रम जी पाठक।
उसके बाद में कोट पहने हुए हैं, उनका नाम है श्री नवनाथ गोमधरे जी। और बाजू में है बचपन में उनका महादेव नाम साड़ी। पता नहीं मुझे, लेकिन महादेव साड़ी ईसलकरन जी से है। हाँ महादेव साड़ी जी को हमने जानबूझकर उस इसमें बुलाया था, इसलिए बुलाया था कि महादेव साड़ी जी जो है वो, महादेव साड़ी जी जो है उनका खुद का प्रिंटिंग प्रेस है। अवघा साड़ी माझा जो चैरिटेबल ट्रस्ट भी चलाते हैं। अभी अभी तो वधू वर के लिए उन्होंने बहुत ही अच्छा, एक बहुत ही बड़ा विचार किया है अपने साई समाज में। जो अभी विवाह नहीं होते उसके लिए बहुत बड़ा एक विचार किया है उन्होंने। और अक्षरधारा प्रिंटर्स करके उनकी खुद की प्रिंटर की दुकान है। लंगोटे साहब है औरंगाबाद से, जो बहुत ही अनुभवी व्यक्तिमत्व है अपने साड़ी समाज का। और वहां पे उसके बाजू में जिनका नाम है श्री राजू ताठे, जो वर्ल्ड साड़ी फाउंडेशन के बीड़ के जिला प्रमुख। वहां पे एक दाढ़ी वाला व्यक्ति भी दिख रहा है, उसका नाम है वृषभ भूसे, ये नासिक से है। वो वर्ल्ड साड़ी फाउंडेशन का सबसे यंग ट्रस्टी है, यंग ट्रस्टी है, बहुत ही कम उम्र है उसकी। ये है अमूल की दुकान। ये कुछ प्रिंटर है, ये मशीन ली वाली है, ये मशीन है। ओके हाँ कलर मशीन, ये कलर मशीन है आपकी। ओके हाँ ओके ओके ओके। हाँ ये आपका दुकान है। ये लैमिनेशन मशीन है। लैमिनेशन मशीन, ओके ओके। हाँ, लैमिनेट भी करते हैं, ओके ओके ठीक हाँ, है ठीक है। अच्छा, यहाँ ये आपने पेपर्स वगैरह रखे हुए हैं, है ना? हाँ हाँ। यस 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 यस। यहाँ पे अमोल जी बैठते हैं, है ना? हाँ सर। मालिक बन के बैठते हैं आप। कैसा लगता है इस कुर्सी के ऊपर बैठते समय? बड़ा ही तो आनंद मिलता होगा ना? बड़ा आनंद मिलता है बड़ा ही आनंद मिलता होगा, आपके सही में। आशीर्वाद से बड़ा ही आनंद मिलता होगा, सही में बड़ा आनंद मिलता होगा। ये आनंद की कुर्सी देखिए, एक बॉस की कुर्सी कैसी होती है, बॉस की। एक कंपनी का चेयरमैन होता है ना, कंपनी का मैनेजिंग डायरेक्टर जो होता है, वो उसको ऐसी कुर्सी होती है। एक सामान्य कारागिर 8,000 रुपए महीने के कमाने वाला आज खुद की दुकान में ऐशो आराम के साथ में मालिक बन के बैठा है, कितना आनंद मिलता होगा। अरे भैया, हमको तो बहुत आनंद मिलता है। हमको तो, आपको जब भी हम आपका नाम लेते हैं ना, हमें इतनी खुशी होती है कि एक बच्चा जिसको हमने आज एक इंटरप्रेन्योर बनाया, उद्योजक बनाया। ये श्री ग्राफिक्स का उनका नाम है। यहाँ पे जेरॉक्स मशीन भी है, शायद छोटा सा प्रिंटर भी है आपका, छोटा प्रिंटर भी है आपका। हाँ, ये आपके कुछ सैंपल्स लगे हुए हैं यहाँ पे, है ना? हाँ हाँ सर, ये भी कुछ सैंपल्स है आपके। हाँ, ये पूजा हुई थी, शायद मैं ही बैठा हूँ वहाँ पे, है ना? हाँ, ये हाँ आपकी सर, जब उद्घाटन हुआ था, हाँ, तब इसकी पूजा मेरे हाथ से हुई थी। एक्चुअली इसका जो उद्घाटन था, वो उद्घाटन मेरे ख्याल से हमारे नासिक के सुनील साड़ी जो है प्रेसिडेंट थे, उनके हाथ से होने वाला था, है ना? लेकिन वो उस प्रोग्राम में नहीं आए थे। बाद में ये प्रोग्राम का जो उद्घाटन है, ये उद्घाटन श्रीनिवास कनोरे सर जी से के हाथ से हुआ था, है ना? हाँ सर। और मुझे याद है प्राध्यापक नारायण मिसाल भी उस प्रोग्राम में आए थे, उनको भी हमने बुलाया था, है ना? लेकिन नगर से दुर्भाग्यवश से आज वो भी हमारे बीच नहीं है। वो तो दुख की बात है। ये भी, ये है अमोल। हाँ, मैं जो भूषण घोसालकर जो बीच में दिख रहा है, एक लड़का मेरे बीच में और अमोल जी के बीच में एक लड़का दिख रहा है, ब्लू शर्ट, या लाइट ब्लू शर्ट से, उसका नाम है भूषण घोसालकर। ये भी वर्ल्ड साड़ी फाउंडेशन का एक पार्ट है। और इसका राम लक्ष्मण की जोड़ी है। ये मेरे लेफ्ट साइड में जो दिख रहे हैं, उनका नाम अपना, ये मेरे जीजा, व्हाइट शर्ट में जीजा जी है, हरीश पलड़कर, देऊलगढ़ राजा। अच्छा, और उसके बाजू में जो है, उसके बाजू में दिलीप जी शुगन है, वो औरंगाबाद के प्रेसिडेंट थे पहले, ठीक है। सर, उसके बाद में ये श्री ग्राफिक्स का बोर्ड है। ये जब उद्घाटन हुआ था, श्रीनिवास कनोरे जी है। एपीआई सरोदे सर भी है, असिस्टेंट पुलिस इंस्पेक्टर एपीआई सरोदे सर भी उस प्रोग्राम में आए थे, वो भी है। उसके बाद में मतलब ये उद्घाटन हुआ था इसके दुकान का। ये श्री ग्राफिक्स का बोर्ड आपको दिख रहा है वहां पे ऊपर। ये श्रीनिवास कनोरे साहब है मेरे लेफ्ट साइड में।
ये हमने जब दुकान का ओपनिंग किया था तो काफी चीजें वहां पे लगाई गई थी, 2 कंप्यूटर भी थे। ये ओपनिंग हुआ था। ये एक्चुअली आपका ओपनिंग वो महाराज जी थे, उनसे उनके हाथ से हुआ था, है ना? हाँ, महाराज जी ये आए थे। महाराज जी थे, हाँ, उनको हमने हाँ बुलाया था। ये जो हाँ फेटा के है ना, वो फेटा हाँ पहने हुए वो उधर, महाराज जी है। हाँ यस उधर यस। वडगांव। और मैं अगर मेरा कर्सर अगर आप देखेंगे तो यहाँ पे नारायण मिसाळ सर है, प्राध्यापक नारायण मिसाळ, अच्छा कैलासवासी ठीक है। नारायण मिसाळ सर है, एपीआई सरोदे सर है, श्रीनिवास सोनवणे कनोरे सर। सर है। यस 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 यस। बड़ी तादाद में वहां पे लोग जमा हुए थे उस प्रोग्राम में। और ये श्री ग्राफिक्स का बाजार, जो बाजार में ही दुकान थी ना आपकी, ये आजू बाजू में भी काफी दुकानें दिख रही हैं। हाँ हाँ, बाजार में। यस 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 यस। वहां पे मैंने थोड़ा स्पीच भी दिया था। हाँ इस तरह ये है, इस तरह अमोल जी के इस प्रोग्राम, इस दुकान का उद्घाटन हुआ था। और हमें बड़ी खुशी होती है कि जब हमको ऐसा महसूस होता है कि वर्ल्ड साड़ी फाउंडेशन के लिए अमोल कांबळे के पास में वक्त नहीं है, तो हमें बुरा नहीं लगता है। उल्टा हमें अभिमान और गर्व होता है कि हमारा बंदा, हमारा बेटा इतना बड़ा हो गया है कि उसको बहुत काम मिलने लगा है। और हमें बहुत ही अच्छा लगता है कि इतनी व्यस्तता है उसमें। व्यस्तता इसलिए कि अगर व्यस्त रहेगा तो पैसे मिलेंगे, ज्यादा काम करेगा तो पैसे मिलेंगे। ठीक है। हो सर। तो और मेरी एक अपेक्षा अमोल जी से है कि अमोल, इसके बाद में अगर वहाँ प्रिंटिंग मशीन वगैरह भी लगाएंगे आप, तो मुझे हाँ लगता सर, है कि बहुत ही खुशी की बात होगी। और उसको और ज्यादा बढ़ाना हो, मैंने पहले ही आपको कहा है कि आप इसको और आपको ज्यादा बढ़ाना है। बढ़ाना ठीक है। है, चलो ठीक। अमोल जी, तो पहले तो बताइए कि पहले आपकी घर की परिस्थिति कैसी थी? पहले घर की परिस्थिति साधारण थी सर। जब भी पेमेंट मिलता था, तब वो पेमेंट में महीना को पूरा पूर्ण महीना त्या पेमेंटवर म्हणजे अवलंबून होता. मग त्यामध्ये मग काटकसर करावं लागायची. म्हणजे काही इच्छा असेल तर ती इच्छा मारून टाकावं लागायची. आता म्हणजे आशीर्वादामुळं थोडं अनेक लोकांनी व्यवस्थित चालू आहे. सांगितलं होतं की दुकान टाका, दुकान टाका, दुकान टाका. मला बरेच जण म्हणत होते की तू इथं काय काम करतोस, स्वतःच चालू कर, तुझं चांगलं होईल. हं, पण हिंमत होत नव्हती. बरं. कारण सपोर्ट म्हणजे पाठीमागे जो सपोर्ट पाहिजे तो सपोर्ट नव्हता. हं, त्यामुळे विचार करावा लागायचा की हं, जर टाकलं तर काय करावं? हं, चाललं तर ठीक आहे, नाही चाललं तर मग काय करायचं? हं, परत तेच करायचं, परत मग तो विचार करायचा पुढचा आणि मागं सरकवायचं. हं, ज्यावेळेस ज्यावेळेस धीर दिला, हं. धीर दिल्यामुळं थोडं म्हणजे बळ आलं. आणि योगायोगाने भूषण पण भेटला. हं. त्यामुळे एकदम म्हणजे सुरळीत चालू आहे. एवढा विश्वास वाटला तुम्हाला जागतिक साडी फाउंडेशन वरती, हो विजय सर. वक्तेवरती? हो हं? सर. हो. वाटला म्हणूनच आज इथे आहे सर. अच्छा, अच्छा, अच्छा. त्यावेळेला तुम्ही 8,000 रुपये कमवत होते, म्हणजे 250 पावणे हो. 300 रुपये रोज. हो सर. आज किती कमवता? आज 25-30 हजार रुपये म्हणजे लेवलमध्ये येतात क्या बात है, क्या बात. तिथं जाऊन. आणि मी असं ऐकलं की तुम्हाला गव्हर्नमेंटची पण भरपूर कामं मिळतात. हॅलो. गव्हर्नमेंटची पण भरपूर कामं मिळतात तुम्हाला, प्रिंटिंगची वगैरे. हो सर. गव्हर्नमेंटचे एसपी ऑफिसचे कामं चालू असतात. हं, आता अकोल्याचं ISOचं काम होतं. हं, तिकडे जाऊन आलो. हं, तिकडे भरपूर म्हणजे 10 पोलीस स्टेशनचं काम होतं. हं, त्यांना बोर्ड वगैरे बनवून द्यायचं. ISO जिथं समजा मानांकन करतायत, हं, तिथं मग तिथलची कामं येतात आमच्याकडे. ISO कन्सल्टन्सी आहे औरंगाबादची. त्यांच्या थ्रू कामं येत राहतात.
मग ते आम्ही करून देतो. अच्छा, पण कामं भरपूर आहे आता. हा काम आहे, भरपूर आहे सर. काम भरपूर आहे. असं काही हाँ पछतावा हाँ हुआ क्या इस बात का कि मैंने नहीं नौकरी सर, छोड़ दी और मैं मालक बन गया? नाही नाही नाही, कधीच नाही सर, नक्की नाही ना? नाही ना. आणि आयुष्यात आता पुन्हा पश्चाताप होणार पण नाही, कारण इतका नाही. सेट झालेला आहात तुम्ही. हो तुमचा सर. बिझनेस टाकून आता जवळपास 18 ते 19, 19 ते 20, 20 ते 21, बरोबर 3 साल हो गए. 3 वर्ष झाले सर. 3 वर्ष झाले, 3 वर्ष. 3 साल में आप बिल्कुल सेटल हो गए, ऐसा मुझे मेरा पूरा अनुमान है। हो और सर. आपको जो डर लगता था कि अरे यार मैं पहले नौकरी करता था, फिर कैसा होगा, वो मालिक थोड़े से नाराज हो जाएंगे, तो ऐसा कुछ नहीं होता है भैया। क्या इस यहाँ पे सब लोग जो है वो अपना अपना देखते हैं, और हमने हाँ भी सर. देखना चाहिए, हो है ना? सर. हो सर. अच्छा अच्छा, राजू ताठे हमारे साथ में है। राजू ताठे सर, अब अगर आप आपका वीडियो चालू करें तो बहुत ही मेहरबानी होगी। राजू ताठे जी, सर ते बाहेर गेलेले आहेत. ओके, 5 ओके. मिनिटात येत आहेत ते, कामामुळे गेलेले. बरं अमोल, मला एक सांगा की हा जो प्रवास आहे, हा प्रवास करत असताना कधी आईने किंवा पत्नीने असं म्हटलं नाही का की कशासाठी हे दुकान टाकतोय बाबा तू, याचा सक्सेस नाही मिळाला तर फारच वाईट होईल? नाही सर, कारण तुम्ही जे बोलला होता सर, म्हणजे आपलं ज्यावेळेस बोलणं झालं होतं त्यावेळेस आईला अगोदर सांगितलं. आई म्हणली बघ आता तू तू करतोयस, कर, चांगलंच राहील, तुझ्यावर विश्वास आहे आणि सर आहेत पाठीशी म्हणल्यावर तू बिंदास कर म्हणले. अच्छा, बरं पूर्वीच्या परिस्थितीमध्ये आणि आताच्या परिस्थितीमध्ये, पूर्वीची हो. परिस्थिती आणि आताची परिस्थिती, मला वाटतं तुमच्याकडे आता गाडी घोडं पण आहे वाटतं, स्वतःची नवीन गाडी वगैरे पण घेतलेली आहे वाटतं तुमच्या? हो हो सर, हो सर, नवीन एक गाडी घेतली आहे ना, ऍक्सिस गाडी घेतली आहे नवीन. ओके 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 ओके. हा सर. मग पूर्वी कसं करायचे, सायकल? नाही सर, पूर्वी एक गाडी होती मामांनी दिलेली, ती गाडी वापरत होतो. अच्छा, हा, आता पण ते आता बऱ्या मामांची गाडी पण आहेच आहे आणि ही एक स्वतःची झाली. म्हणजे पूर्वीपेक्षा आता जीवनमानामध्ये पण थोडासा फरक पडला. हो सर, हो सर. मुलीलाही तुम्ही चांगलं शिकू शकता, हो सर. बायकोला हवी तशी साडी घेऊ शकता, हो सर. हो सर. आईलाही हवी तसं लुगडं घेऊ शकता, आहे ना? हो सर. हो सर. कधीतरी जर बायको किंवा आईने जर इच्छा व्यक्त केली तर तुम्ही त्यांना घेऊन बाहेर जेवायला पण जाऊ शकता. हो सर. म्हणजे काही का असे ना तुमच्या जीवनमानामध्ये थोडासा फरक पडला, हे मात्र नक्की. भरपूर पडलाय सर, आणि थोडा नाही, भरपूर. आम्हाला याचा फार 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 अभिमान वाटतो. हो. खूप आणि खूप म्हणजे खूप आम्हाला अभिमान वाटतो. मला म्हणजे तुमची राजू भाऊची, परत आपले चंद्रकांत सरवदे मामा, परत आपले अनिल भागवत काका, यांची खूप म्हणजे मोलाची साथ भेटली आहे हे दुकान सुरू करायला. आणि तुमच्या अगोदर राजू भाऊ पण मला म्हणायचे, अरे तू इथं काम करण्यापेक्षा स्वतःच काही चालू कर, पण त्यावेळेस हिंमत होत नव्हती. बरं, साळी समाज बीड मध्ये तुमचं योगदान कसं राहतं? तुम्ही तर आता युवा आहात. हो, योगदान म्हणजे कार्यक्रमाच्या वेळेस असतात आम्ही, आणि आता मंदिरा शेजारी असल्यामुळे थोडीफार सेवा घडतेच. ओके, मंदिरामध्ये असं कोणी पुजारी वगैरे नाही ना तिथे? पुजारी नाही, सर्व आपलेच आहेत. अच्छा, म्हणजे सगळे समाज बांधव मिळूनच सगळं करत असतात. हो हो, आपले अनिल मातेसोळ आहेत, ते सर्व पूजा ते करतात सकाळी. ओके. हा, ते सर्व बघतात मंदिराचं, व्यवस्थापकच आहेत ते. आम्ही पण आपल्याला भरपूर काही कामं सांगत असतो, कधी कधी हा बॅनर बनवा, तो बॅनर बनवा, ही पत्रिका बनवा. चीड येते का कधी? नाही सर. काय सर, एवढं आम्हाला काम पडलंय आणि सर त्याच्यात तुम्ही काम लावतायत आम्हाला. सर फक्त आम्ही काय म्हणजे आता समजा आपलं WSF जर काम आलं तर फक्त आम्ही म्हणतो की सर आम्ही संध्याकाळी करतो थोडं थांबून. येस येस, आम्ही पण तसं कधी तुम्हाला नाही सर, तुमचं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सांगतात एक दिवस अगोदर सांगतात ना, म्हणजे मग पुढचं नियोजन मला करता येतं
आणि तुम्हाला पण जास्त वेळ देता येतो मला. बरं, तुमच्याकडून आणि महादेव साळी जे आहेत अक्षरधारा फिल्टर हो सर. है ना, आणि आमच्या सोलापूरचे एक सचिन आहेत, चिल्लार सर. सचिन चिल्ला. हा. तुमच्या तिघांकडनं मला एक अपेक्षा आहे, एक अपेक्षा. हो सर. ती अपेक्षा मला अशी आहे की आपल्याला आपला अजून एक समाज बांधव आपल्याला उद्योजक बनवायचा आहे. अमोल भोपळे. अमोल भोपळे, नांदेडचा. हो सर. त्याचं ग्राफिक डिझायनिंग एकदम जबरदस्त आहे, एकदम जबरदस्त आहे सर. एकदम जबरदस्त. त्याचं नॉलेज पण त्याच्यामध्ये एकदम चांगलं हो नॉलेज सर. आहे त्याच्यामध्ये. हो सर. आणि त्याचं नॉलेज इतकं चांगलं असल्यामुळे, आणि तोही असाच तुमच्यासारखा एका दुकानामध्ये एका मालकाकडे जाऊन काम करतो. हो सर. शेवटी तो त्याच्या मर्जीचा मालक नाहीच आहे, तो कुणाच्या तरी नाही. मर्जीने त्याला चालवला लागतो. हो सर. हो सर. आणि कुणाच्या तरी मर्जीने चालत असताना, आणि राहिला प्रश्न कसा की त्याची आई पण आजारी असते, आई आजारी असते. आई आजारी असते. वडिलांकडनं जेवढं होईल तेवढं ते काम करतात बिचारे. हो सर. आणि पत्नी तर घरगृहिणी आहे त्याची, परंतु त्याला हो. त्या सगळ्या संसाराचा गाडा ओढताना त्याला भरपूर ससे होलपट होते त्याची. हो सर. त्यामुळे मी मनामध्ये अशी एक खुणगाड बांधलेली आहे की कुछ भी हो, किसी भी हालत में इस बंदे को एंटरप्रेन्योर बनाना है, मतलब बनाना है. हो सर. अमोल भोपळेला आपल्याला उद्योजक बनवायचं आहे. बनवायचं. मला जर सचिन किंवा आमचे महादेवराव जर ऐकत असतील तर महादेवराव, तुम्हाला तुमचं या कामी मला पूर्ण सहकार्य पाहिजे. नांदेडमध्ये हो तर सर. नांदेडमध्ये करेल. नांदेड म्हणजे गुरुद्वाराचं ठिकाण आहे मोठं, शीख लोकांचं धार्मिक स्थळ आहे नांदेड. नांदेडमध्ये हो तर सर. नांदेडमध्ये, नाही तर तुम्ही सांगा त्या शहरामध्ये आपण त्याला हे दुकान, त्याचं शॉप टाकून देऊ आणि त्यालाही आपण उद्योजक बनवू. हो सर. तुमचं फक्त मला सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. हो सर. सहकार्य नक्कीच करू ना. अमोल, हा सर. वर्ल्ड शाळी फाउंडेशनची स्थापना झाल्यापासून, पूर्वीपासून तुम्ही ओळखताय मला. हो सर. पूर्वीपासून जागतिक शाळी फाउंडेशन बद्दल एक समाज बांधव म्हणून काय भावना आहेत तुमच्या? आम्ही तुम्हाला उद्योजक बनवलं, तुमच्या पाठीशी उभे राहिलो म्हणून नाही, काय भावना आहेत तुमच्या वर्ल्ड शाळी फाउंडेशन बद्दल? सर, जागतिक शाळी फाउंडेशन ज्यावेळेस मी उद्घाटन सोहळा पाहिला, त्यावेळेस म्हणजे तोपर्यंत आपला समाज कसा आहे, काय हे माहिती नव्हतं. फक्त म्हणजे जो आमचा बीड पुरता आहे तेवढाच माहित होतं. बाहेरचा समाज कुठे आहे, काय आहे, हे माहीतच नव्हतं. जागतिक शाळी फाउंडेशनने हे माहीत करून दिलं सर्व जन आपल्या समाजामध्ये, की आपला समाज कुठे आहे, कसा आहे, कोण कोण आहेत, हे जागतिक शाळी फाउंडेशन मुळे माहीत झालं. आणि त्याचा फायदा भरपूर होतोय सर आपल्या समाजालाच. संघटन वाढलं असं वाटतं का तुम्हाला? हो सर. संघटित व्हायला लागली, संघटित व्हायला जवळ यायला लागली. एकमेकांची ओळख व्हायला लागली फाउंडेशन मुळे. म्हणजे जे की आतापर्यंत माहिती नव्हते ते माहित व्हायला लागले. परत ज्यांना तळागाळातले माहित नव्हते त्यांना पण थोडेफार माहित होऊ लागले जागतिक शाळी फाउंडेशन मुळे. असो, राजू ताठे अवेलेबल नाहीयेत, काही हरकत नाहीये. मुलाखतीचा शेवट करूया, कारण जवळजवळ आपल्याला जो विषय मांडायचा होता तो आपण प्रेक्षकांच्या समोर मांडलेला आहेच. आणि या निमित्ताने मी असं शाळी समाजातल्या सगळ्यांना आवाहन करेन की खरंच सगळ्यांनी अमोल कांबळेचं अनुकरण करा. तोही बिचारा असाच कुठेतरी 8,000 रुपये पगारावरती काम करायला जात होता. आज अमोल कांबळेचा पगार फार फार तर 10 की 12,000 असतात. 12,000 असला असता. आणि हा बोला तेही. आणि हे 2020-21 मध्ये म्हणजे खूप हलाखीची परिस्थिती झाली. आणि जर आता पॅन्डेमिक चालू आहे, कोरोना कोविड-19चा, त्याच्यामध्ये तर अमोल कांबळेची हालत तर एकदम बेकार झाली असती. कारण त्याला कदाचित त्याच्या मालकाने सांगितलं असतं उद्यापासून येऊच नको, सध्या कामच नाहीये. मग अशा अवस्थेमध्ये सगळा घर परिवार कसा चालला असता, फार मोठा प्रश्न होता. आणि अशा परिस्थितीमधून म्हणजे अमोलने जर हा निर्णय घेतला नसता, अर्थात त्याच्या पाठीशी पाठबळ वर्ल्ड शाळी फाउंडेशनचं होतं, राजू ताठे त्याच्या पाठीशी उभे राहिले, शाळी समाजातली लोक त्याच्या पाठीशी उभे राहिली बीड मधली. आणि या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे त्याने हिंमत बांधली की नाही, मला काहीतरी करायचंय. आणि आज काही का असेना 25,000 रुपये त्याला दर महिन्याला मिळतात. बीड सारख्या शहरामध्ये 25,000 रुपये फार मोठी रक्कम झाली. माझं अन्य लोकांना पण तेच आव्हान राहील की कुणी जर खरोखर कुठे जर
रोजंदारीवरती काम करत असेल, कुणीतरी लेबर वर्क करत असेल, नका करू. आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला काहीतरी मार्ग देतो. आम्ही तुमच्या हो, सर. पाठीशी उभे राहतो. हो. आणि आपण असेच साळी समाजामधून अमोल कांबळे घडवूया. अमोल बोबेला तर आपण घडवणार आहोतच. हो सर. अशी आपण विठ्ठलची मुलाखत पाहिली. विठ्ठलला पण 20-25 हजार रुपये दर महिन्याला मिळतात. हो सर. आणि खरंच आम्ही फाउंडेशन स्थापन करून कुठल्याही प्रकारची चूक केली नाही. आणि फाउंडेशनने जी काही स्वप्न पाहिली त्यातली काही का होईना 1% का होईना स्वप्न पूर्ण होताना पाहताना आम्हाला अधिक अधिक आनंद वाटतो. आजच्या या दिवशी अमोल कांबळे तुला आम्ही सुयश चिंतितो. आईला नमस्कार, सुनबाईला आशीर्वाद, छोटी कन्या आहे तिलाही आशीर्वाद. हो सर. रामनवमीच्या संपूर्ण बीड साळी समाज बंधू आणि भगिनींना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एवढं बोलून मी आजची मुलाखत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जीवेश्वर. जय जीवेश्वर.